सामाजिक कार्यकर्ता सोनम वांगचुक के समर्थन में शुरू हुआ आंदोलन अब देश भर में तेजी से फैलता नजर आ रहा है। दिल्ली के जंतर मंतर से उठी आवाज अब महाराष्ट्र के कई शहरों तक पहुंच चुकी है। मुंबई में शरद पवार गुट के कार्यकर्ताओं ने सोनम वांगचुक के समर्थन और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को लेकर प्रदर्शन किया। वहीं अमरावती में प्रतियोगी परीक्षा की तैयारी कर रहे छात्रों ने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर चौक से कलेक्टर कार्यालय तक मार्च निकालकर जोरदार नारेबाजी की और नीट पेपर लीक मामले पर कार्रवाई की मांग उठाई। इसके अलावा सोलापुर में भी छात्रों ने एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन शुरू कर धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग दोहराई। सुनिए अमरावती व सोलापुर के छात्रों की तीखी प्रतिक्रियाएं। माझं नाव बुद्धिसागर बोरकर आहे। मी एक विद्यार्थी त्याबरोबर एक शिक्षक सुद्धा आहे। मी मागच्या 4 वर्षापासून UPSC CSEचा प्रिलिम्स देतोय। सर, भारतातल्या ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम आहेत जसे JEE नीट यामध्ये जे घोटाळे होत आहेत, भारतीय संविधानामध्ये एक आर्टिकल आहे आर्टिकल 21 ज्यामध्ये सगळ्यांना सर्व नागरिकांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार मूलभूत अधिकार आहे। त्याचबरोबर जे आता जे नीट मध्ये पेपरफुटी झाली, JEE मध्ये पेपरफुटी झाली, तर माझं जे म्हणणं आहे ते फक्त जे भारताचे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांनीच राजीनामा देता पूर्ण भारत सरकारचा राजीनामा आम्हाला पाहिजे, कारण आम्ही भारताचे नागरिक आहोत आणि आम्हीच या सरकारला निवडून दिलं आहे। आणि हेच जर सरकार आमच्यावर जर उलटत असेल तर आम्ही पूर्ण सरकारचा राजीनामा आज मागतोय। तर भारत सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो। गुड आफ्टरनून एवरीवन, आई एम ध्रुवी कामड़े। 21 जाने जा चुकी है, ये मजाक नहीं है। और नीट इतना बड़ा एग्ज़ाम है, वो लीक हो चुका है, ये मजाक नहीं है। इस कंट्री में रेजोल्यूशन रहा है कि अकाउंटेबल होना इज़ रिस्पॉन्सिबल। और 26/11 के अटैक में होम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, इन लोगों ने रेजिग्नेशन दिया था, तो एजुकेशन मिनिस्टर को भी रेजिग्नेशन देना चाहिए। थैंक यू। Good afternoon everyone, this is Mrunmayee Kulkarni. Ever since we were children, we learned in our schools that India is the largest democracy. That's how we grew up. And today we see that this is not a reality, this is not the India that we chose. Education is a fundamental right that every student deserves. It is the duty of NTA, it is the duty of educational minister to be able to protect education, to be able to protect the rights of students. And if you cannot do that, be accountable, resign. Thank you. खरं तर सोनम वांगचुक यांचं आंदोलन सुरू होतं, त्यांना उचलण्यात आलं आणि आता दीपके जो आहे तो आंदोलन करत होता। आज मोर्चाचं आवाहन करण्यात आलं होतं, तो मोडण्यात सुद्धा आलेला आहे। काय आपल्या भावना आहेत सोलापूर मधील विद्यार्थ्यांवर? आम्ही त्यांना इथे दिल्लीमध्ये आम्ही तर जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना इथे बसून त्यांना आम्ही सपोर्ट करतोय। ते जे बोलतायत ते आम्ही त्यांना सपोर्ट करतोय आणि आमचा त्यांना खूप सपोर्ट आहे सोलापूर मधल्या स्टुडंट्सचा। दादा, आज ज्या प्रकारे आपल्याला माहिती की सोनम वांगचुकला त्यांनी जंतर मंतरवरून लिटरली उचलून त्यांनी हॉस्पिटलमध्ये भरती केलं। त्यांची त्याबद्दल काहीच त्यांची त्याबद्दल परमिशन नव्हती, त्याच्याबद्दल कन्सेंट नव्हता। आणि आज पण जे प्रोटेस्ट जंतर मंतरला होत आहे तिकडे पण पोलिसांनी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। तर आम्ही त्या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही। आम्ही स्टडिंग स्टुडंट्स आहोत, आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही, तर मग आम्ही करू काय शकतो? तर आम्ही आजच्या दिवस कॉलेजेस स्कूल्सला जाऊ नाही शकू आणि इकडे प्रोटेस्टमध्ये सहभाग देऊ शकतो। आणि आमची मागणी एकच आहे की गव्हर्नमेंटने अकाउंटेबल असायला पाहिजे। त्यांनी आता आमची मागणी 1 महिन्यापासून चालू आहे की अकाउंटेबल व्हा, पण आता जर तुम्ही ते पण नसेल करत तर आम्ही तुमचा रेजिग्नेशन मागतो आहे। आणि यापुढे पण जर सेम चालू असेल तर मग देशाचा आक्रोश दिसेल, ते तर आहेच। आणि आता सध्या तर एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि जेवढे पण पेपर लीक होत आहे त्याबद्दल त्यांनी अकाउंटेबल राहायला पाहिजे आणि ते सुधारलं पाहिजे। नाव काय? माझं नाव विवेक जैन। आंदोलनकारी छात्रों का कहना है कि यदि उनकी मांगों पर जल्द फैसला नहीं हुआ तो आने वाले दिनों में यह आंदोलन और उग्र किया जाएगा।